नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ॲनिमल क्लासिफिकेशन बघत आहोत. ठीक आहे. यामध्ये आपण काय बघणार आहोत, म्हणजे काय आपलं चालू आहे तर संघ कॉर्डेटा. ठीक आहे. संघ कॉर्डेटामध्ये आपण एक ब्रीफ इंट्रोडक्शन देते, कारण जे पहिले असतील किंवा जे ऑलरेडी लिंक ज्यांची आहे बघण्यातली एक लिंक लागून जाते ना, तर मग थोडंसं इंट्रोडक्शन देते. बघा, जे काही संघ आहेत फायलम, त्याच्यातला शेवटचा फायलम बघत आहोत, संघ कॉर्डेटा, फायलम कॉर्डेटा. त्याचे 3 उपसंघ होता. कोणते? सिफेलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. ठीक आहे. मग व्हर्टिब्रेटाचे 2 उपविभाग पडतात. कोणते? ॲग्नाथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. ॲग्नाथामध्ये ऑस्ट्रॅकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा हे आपण पाहिले. मग त्याच्यानंतर आपण क्लास स्पायसेस बघितला. आज आपण काय बघणार आहोत? टेट्रापोडा. टेट्रापोडामध्ये जे 4 प्रकार पडतात, त्याचे 4 वर्ग पडतात. त्याच्यातलं उभयचर ॲम्फिबियन बघणार आहोत. मग त्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये सरीसर्प किंवा रेप्टाईल्स, मग सस्तन आणि नंतर एव्स पक्षी वर्ग असं बघणार आहोत. मग जो हा आपला चॅप्टर आहे हा पूर्ण संपून जाईल. ठीक आहे. याची प्लेलिस्ट मी ह्याच व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे आणि सोबत प्लांट क्लासिफिकेशनची पण दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा, आपण सुरुवात करूया. वर्ग ॲम्फिबिया खूप इंटरेस्टिंग आहे आणि बघा किती वेगवेगळी माहिती मिळते. आता वर्ग ॲम्फिबिया लक्षात ठेवताना बेडूक समोर आणा फक्त, आणि बेडक्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, म्हणजे बघा, म्हणजे लक्षात कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते, बाकी तर आपण वाचणार आहोत. तर आता बेडूकच दाखवते मी तुम्हाला. थांबा, हा दिसतोय, हा बेडूक. मग बेडकाचे बघा, पुढचे हात छोटे असतात आणि मागचे 2 पाय मोठे असतात. हे मग इकडे कान दिसत आहेत का तुम्हाला? कान दिसत नाही आहे, बरोबर. मग त्याचं हृदय किती कप्प्यांचं असतं? 3 कप्प्यांचं असतं. याच्यात ज्या RBCs असतात ना, त्या कशा असतात? आपल्या माणसातल्या RBCचा आकार कसा असतो? बाय कॉन्केव्ह असतो. यांच्यातल्या RBCचा आकार बाय कॉन्व्हेक्स असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक असतं बघा, म्हणजे काही प्राणी हिवाळ्यात दडून बसतात, काही उन्हाळ्यात दडून बसतात. ठीक आहे. तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? समर स्लीप किंवा विंटर स्लीप. मग हे एक त्याच्यात आहे. त्याच्यानंतर बघ, शीतरक्तीय आहे. तर मग ह्या पद्धतीने मी अगदी थोडक्यात काय सांगितलं, एक बेडूक फक्त लक्षात ठेवायचं ॲम्फिबियन वर्ग बघताना. ॲम्फिबिया उभयचर प्राण्यांमध्ये. बाकी तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे बघा, हा सिसिलियन आहे, हा सॅलमेंडर आहे. पण जर कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, समजा तुम्हाला त्याच्यावर प्रश्न आला किंवा तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचे, तर तुम्ही कसं लक्षात ठेवणार? ॲटलिस्ट बेडूक आहे ना, त्याला डोळ्यासमोर आणायचं आणि मग त्याचं काय काय वर्णन जेवढं आठवतं आहे तेवढं, प्लस जे आठवत नाही मग आपण वाचून जे काही त्याच्यावर अप्लाय करणार आहोत, या सगळ्या गोष्टी. आता त्याचं हृदय आपण बघायला गेलो का? नाही ना. पण मग लक्षात ठेवायचं, जे पायसेस माशांचे जे बघितले होते त्याच्यात हृदय 2 कप्प्यांचं होतं, ते पाण्यात राहणारे. आता ॲम्फिबिया बघतोय, म्हणजे आता ते पाण्यातही राहतात, जमिनीवर पण राहतात, त्यांचं हृदय 3 कप्प्याचं झालं. असं काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बेडूक लक्षात ठेवायला मी सांगितलं. मग कान असतात का त्याला? दिसत आहेत का? तुम्हाला दिसत नाही आहे, बरोबर. म्हणजे कान असतात पण आता बाह्य कर्ण त्याला नसतो. ठीक आहे. मग ती मान आहे का त्याला? बेडकाला मान दिसते का तुम्हाला? मान नाही आहे. तर मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता वाचल्यानंतर तुम्हाला हे सगळं सोपं वाटेल. बघा, मी सांगते. वर्ग ॲम्फिबिया उभयचर वर्ग. सध्याच्या उभयचर वर्गाला लिस्सा ॲम्फिबिया म्हणतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे. काय म्हणतात? लिस्सा ॲम्फिबिया म्हणतात. पाण्यात व जमिनीवर दोन्हीवरही राहू शकतात, परंतु पिल्लांना जन्म पाण्यातच देऊ शकतात. राहील ना लक्षात? उभयचर बघतो आहोत आपण, ते पाण्यावर आणि जमिनीवर राहतात, पण पिल्लांना जन्म कुठे देतात? ते फक्त आणि फक्त पाण्यातच देऊ शकतात, कारण यांची अंडी ही नाजूक असतात, जमिनीवर येताच ती नष्ट होतात. ठीक आहे. शरीरावर खवले नसतात, शरीर मृदू असते. ठीक आहे. यांच्या अंगावर श्लेष्मल ग्रंथी म्युकोजा असल्याने ते कायम ओलसर असतात. अग्रपात, पुढचे पाय. आता मी हात म्हटली होती, ठीक आहे, पण पुढचे पाय इथे म्हटलेलं आहे. अग्रपात, पुढचे पाय आखूड असतात. तर पश्चपात, मागचे पाय लांब असून त्यास त्वचेच्या पडद्याने जोडलेली 5 बोटे असतात. ठीक आहे. अशा गोष्टी लक्षात ठेवा. नखे नसतात. नखे नसतात. त्याच्यानंतर यांच्या शरीराच्या हृदयाला 3 कप्पे, एक अलिंद
आणि 2 निलय असते व शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळते, म्हणून हे शीतरक्तीय कोल्ड ब्लडेड. तर हा शब्द आपण आधी पण पाहिला, तिथे आणि इथे स्पेलिंग वेगळं आहे. ठीक आहे, वरचं स्पेलिंग थोडं वेगळं आहे. आता इथे पिकिलोथर्मिक लिहिलेलं आहे, वरचं होतं पोइकिलोथर्मिक. ठीक आहे, कोल्ड ब्लडेड त्यांना म्हणतात. हा शब्द पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शीतरक्तीय प्राणी आहेत. पुन्हा यांच्यात बाह्यफलन घडून येते, अंडी घालतात म्हणजे ओव्हिपेरस. डिंबावस्थेत म्हणजे लार्व्हल स्टेज कल्याणद्वारे, तर समाधी काळात म्हणजे डॉर्मंट पिरियडमध्ये फुफ्फुसांद्वारे किंवा त्वचेद्वारे ते श्वसन करतात. बघा पुन्हा वाचते मी की डिंबावस्थेत लार्व्हल स्टेज कल्याणद्वारे, डिंबावस्थेत असताना कल्याणद्वारे आणि समाधी काळात डॉर्मंट स्टेज पिरियडमध्ये फुफ्फुसाद्वारे किंवा त्वचेवाटे श्वसन करतात. पल्मोनरी और क्युटेनियस रेस्पायरेशन. पृष्ठवंशीय मधील सर्वात लहान वर्ग, हे व्हेरी IMP. पृष्ठवंशीयांमधील सर्वात लहान वर्ग कोणता? ॲम्फिबिया. गोड्या पाण्यातच आढळतात, हे एक दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य विसरू नका. जमिनीवर येणारे पहिले व्हर्टिब्रेट असा यांचा उल्लेख केला जातो. हे त्याचे 3 पॉईंट सांगितले ना, हे अतिशय महत्त्वाचे. पृष्ठवंशीयांमधील सर्वात लहान वर्ग, गोड्या पाण्यातच आढळतात आणि जमिनीवर येणारे पहिले व्हर्टिब्रेट असा यांचा उल्लेख केला जातो. खाऱ्या पाण्यात आढळत नाही. ठीक आहे, वरती लिहिले गोड्या पाण्यातच आढळतात, खाली लिहिले खाऱ्या पाण्यात आढळत नाहीत. त्यांना मान नसते. ठीक आहे, मान नसते. यांना बाह्यकर्ण नसतो व कानाच्या पडद्याला टिम्पॅनम म्हणतात. आता हे पुढचा पॉईंट महत्त्वाचा आहे. क्लोएका किंवा क्लोका. क्लोएका म्हणजे काय? क्लोका किंवा क्लोएका हे छिद्र यांच्यात असते, जिथे बघा अन्ननलिका, प्रजनन मार्ग, मूत्रमार्ग एकत्र येतो. क्लोएका कशात असतं? ॲम्फिबियन्समध्ये, जिथे काय असतं? अन्ननलिका, प्रजनन मार्ग, मूत्रमार्ग एकत्र येतात. यांच्यात आरबीसी ह्या द्विबहिर्वक्र कॉन्व्हेक्स व केंद्रक असलेल्या असतात. ठीक आहे, हे एस्टिवेशन म्हणजे समर स्लीप आणि हायबर्नेशन म्हणजे विंटर स्लीप या संकल्पना दाखवतात. यांचा विकास अप्रत्यक्ष असतो. हे एकलैंगिक प्राणी आहेत. यांचे वर्गीकरण ॲम्फिबिया, बघा यांचे वर्गीकरण ॲम्फिबिया हा वर्ग 3 गणात विभागला जातो. ठीक आहे, आता हे 3ही लक्षात ठेवा. काय? सिसिलियन, नंतर फ्रॉग आणि सेलमँडर. बघा ॲम्फिबिया बघा काय दिलेले आहेत. गण अपोडा म्हणजे जिम्नोफायनो, नंतर गण युराडेला कॉडाटा आणि गण ॲन्युरा सॅलिएंटिया. बघा आता कसं लक्षात ठेवायचं ते सांगते. अपोडामध्ये काय? पाय नसतात, शेपूट असते किंवा नसतेच. बीळ करणारे आहेत. उदाहरणार्थ युरोटायफ्लस, इक्थायोफिस, ब्लाइंड वर्म और सिसिलिया. हे जे चित्र दाखवलं आहे ना, त्याच्यातला हा पहिला कोणता आहे? अपोडा किंवा जिम्नोफोना. सिसिलियन लक्षात ठेवा, सिसिलियन. मग हा सिसिलियनवरून लक्षात ठेवा काय काय वैशिष्ट्य दिले. पाय नसतात, दिसत आहे का त्याला? पाय नाही आहे ना, पाय नसतात. शेपूट कमी असते किंवा नसतेच. कुठे याला शेपूट असणारे सांगा बरं? आणि बीळ करून राहतात. राहील लक्षात, त्या सिसिलियनवरून लक्षात ठेवा, बीळ करणारे आहेत. आता बघा युराडेला शेपूट असते. आता आपण इथे युरोकार्डाटा बघितलं होतं. युरो म्हणजे मी काय सांगितलं होतं? शेपूट. मग तसंच इथे काय आहे? युराडेला कॉर्डाटा, याच्यात काय? मग शेपूट असते. सारख्या आकाराचे पाय असतात, बाह्य कंकाळ नसते. पाय कसे असतात? सारख्या आकाराचे असतात. उदाहरणार्थ सॅलमँडर, नेक्ट्रस, सायरेन, ट्रायट्युरस आणि प्रोटियस. ब्लाइंड सॅलमँडर ज्याला म्हणतात. आता सॅलमँडर बघा, इथे आपण बघितलं आहे सॅलमँडर. आता काय काय आहे त्याचे वैशिष्ट्य? एकतर शेपूट असते. आहे की शेपूट? आहे, शेपूट आहे. त्याच्यानंतर बघून घ्या, मग आपण याचे वैशिष्ट्य बघू. सॅलमँडर आता बघून घेऊ. शेपूट असते, आहे. सारख्या आकाराचे पाय असतात, बरोबर आहे. बाह्य कंकाळ नसते, उदाहरणार्थ सॅलमँडर. ठीक आहे. नंतर गण ॲन्युरा सॅलिएंटिया, याच्यात टोड आणि फ्रॉग लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता बघा पाय असतात, बोटे ही जाळीदार पडद्याने जोडली जातात. नंतर डिंबक अवस्थेत शेपूट असते. राना टायग्रियाना उदाहरणार्थ म्हणजे काय? इंडियन बुलफ्रॉग. नंतर राना पायपियन्स म्हणजे लिओपोर्ड फ्रॉग. नंतर टोड म्हणजे बुफो ॲलिटस,
मिडवाईफटोड, हायला ट्री फ्रॉग आणि रायफोपोरस म्हणजे फ्लाइंग फ्रॉग. ठीक आहे. फ्रॉग म्हटलं तर ॲन्युरामध्ये, सॅलमँडर म्हटलं तर युराडेलामध्ये आणि अपोडामध्ये सॅलमँडर. राहील का लक्षात? मी बऱ्यापैकी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे जसे मला अजून थोड्या ट्रिक्स म्हणजे सोप्या करून सांगता येतील तशा मी ट्रिक्स नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.